कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. सकल हिंदू समाज मोर्चा काढणार नाही तर कोण काढणार? पोलिसांनी मोर्चाला विरोध करणाऱ्यांची पाठ सोलून काढावी. भाजप नेते आशिष शेलार यांचं वक्तव्य. महायुतीमधल्या नेत्यांनी सोलून काढण्याची, ठोकून काढण्याची भाषा करू नये. आशिष शेलारांनी असं बोलणं टाळावं. अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. कुणीही कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये. नाशिकमध्ये सर्वांनी शांतता राखावी. आमदार देवयानी फरांदे यांचं आवाहन. महंत रामगिरींचं वादग्रस्त विधान. पोलिसांकडून गुन्हा दाखल. वैजापूरमध्ये 19 ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू. तर छत्रपती संभाजीनगर शहरातही तणावाचं वातावरण. मी जे बोललो ते बोललो. गुन्हा दाखल झाला असेल तर नोटीस आल्यावर बघू. हिंदू एकत्र राहावा हा उद्देश. गुन्हा दाखल झाल्यानंतर रामगिरी महाराजांचं वक्तव्य. गुन्हा दाखल झालेल्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदेंची हजेरी. महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करू नये. मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. आम्हाला शुक्रवारी आंदोलनाला परवानगी दिली जात नाही, पण सकल हिंदू समाजाच्या नावाने नितेश राणे मोर्चा काढतात, शहर बंद ठेवतात. नाशिकमध्ये जिथे वाद झाला तिथेच मुख्यमंत्री सभा घेतात, हे निंदनीय. इम्तियाज जलील यांचा नितेश राणे आणि शिंदेंवर निशाणा. वादग्रस्त वक्तव्यानंतरही शिंदे रामगिरींसोबत एका मंचावर. विधानसभेसाठी धार्मिक तणावाची पायाभरणी नाही ना, अशी शंका. खासदार अमोल कोल्हेंचं वक्तव्य. पुण्यामधील लाडकी बहिणीच्या कार्यक्रमात पत्रिकेमध्ये दुरुस्ती. लाडकी बहिणीच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवारांच्या नावाचा समावेश. आधीच्या पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नव्हतं. पुण्यामध्ये आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना शुभारंभ कार्यक्रम. दुपारी 12 वाजता कार्यक्रम पार पडणार. लाडकी बहीण योजनेमधील अटी शर्ती अद्याप ठरल्या नाहीत. तुम्ही नियमामध्ये बसत नाही असं सांगून पैसे परत घेऊ शकतात. नाना पटोलेंची माहिती. सरकारवर टीका. नाना पटोलेंना त्यांच्या पक्षामध्ये आमदारांचं समर्थन नाही असं वक्तव्य करून मैं भी हूं ना हे दाखवण्याचा नाना पटोलेंचा प्रयत्न. आशिष शेलारांची प्रतिक्रिया. मविया सत्तेमध्ये आल्यास सर्व योजना बंद करेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाविकास आघाडीमधील नेत्यांवर टीका. तर मवियामध्ये सावत्र भाऊ असल्याचीही टोला. ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री हे धोरण नको. चेहरा ठरवा आणि मग पुढे चला. जागेवरून मारामारी करू नका. उद्धव ठाकरेंचा मविया नेत्यांवर दबाव. अजितदादांनी सरड्यासारखा रंग बदलला. अचानक पिंक झालेत. आता हा पिंक सरडा बारामती सोडतोय. संजय राऊतांकडून अजित पवारांचा सरडा म्हणून उल्लेख. लाडकी बहीण योजनेचे दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत. कोण माईचा लाल असं बोलत असेल तर जीभ हासडून काढेल. रवी राणा आणि महेश शिंदेंनी केलेल्या वक्तव्यानंतर अजितदादांची तंबी. बारामतीमध्ये अजितदादाच राष्ट्रवादीचे उमेदवार असणार. पार्लमेंटरी बोर्ड अजित पवारांच्या नावावर चर्चा करणार. सूत्रांची माहिती. तर बारामतीमधून लढण्यास रस नसल्याचं दादांकडून स्पष्ट. बहिणीचं नातं आमच्या भावांना कळलं नाही. निरागस बहीण भावाच्या नात्याला किंमत लावायचं काम सरकारनं केलंय. 1500 रुपयाला हे नातं विकाऊ नाही. सुप्रिया सुळेंचा टोला. महाराष्ट्र संकटात. चित्र बदलण्यासाठी सत्ता बदल गरजेचाच. देशावरील संकटही अजून निवळलेलं नाही. शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. मोदी सेक्युलर सिव्हिल कोडबद्दल बोलले. मोदींनी हिंदुत्व सोडलं का? उद्धव ठाकरेंचा सवाल. तर मोदी हिंदुत्व न मानणाऱ्यांच्या रांगेमध्ये बसलेत. ठाकरेंची टीका. मिंदेंचं खरं रूप गद्दार. विधानसभेमध्ये तुम्हाला काढल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. वक्फ बोर्डवर बिल आणलं तसं केंद्रामध्ये आरक्षणावरचं बिल आणा. आम्ही पाठिंबा देऊ. उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट. महायुतीमध्ये अजित पवार गटाच्या 80 ते 90 जागांवर लढण्याची तयारी. पक्षानं गोळा केलेल्या मतदारसंघाच्या अहवालासह संभाव्य उमेदवारांवर बैठकीमध्ये चर्चा. सूत्रांची माहिती. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर होण्याची शक्यता. गणेशोत्सव आणि इतर सणांमुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लांबणीवर. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती. विधानसभा निवडणुकीसाठी प्रहार आणि वंचित पक्षाला अधिकृत चिन्ह. निवडणूक आयोगाकडून वंचितला गॅस सिलेंडर तर प्रहारला बॅट चिन्ह बहाल. दादांनी बारामतीमधूनच लढावं अशी बारामतीकरांची इच्छा. कर्जत जामखेडमधून रोहित पवार नको असं स्थानिकांचं म्हणणं. आमदार सुनील शेळकेंचा दावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानसभेच्या जागेवरून शिंदे गटामध्ये रस्सीखेच. विद्यमान आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या विरोधात शिंदे गटाच्याच राजेंद्र जंजाळ यांची तयारी सुरू. मध्य विधानसभेची जागा लढवण्यास जंजाळ इच्छुक. मवियाकडून ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर न देता प्रचार प्रमुखाची ऑफर. यातून वेगळं राजकारण दिसतंय. ठाकरेंनी सावध राहावं. शिवसैनिकांनी मिलिंद नार्वेकरांना पाठवलेल्या पत्राची चर्चा. काँग्रेस विदर्भामध्ये सर्व 62 जागांवर दावा करणार. विदर्भात काँग्रेसच्या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीत काँग्रेसला अधिक पसंती. संभाव्य मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या बैठका सुरू. सूत्रांची माहिती. विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. मवियातील घटक पक्षांसोबत चर्चा सुरू.
जिथे पक्षांचा उमेदवार निवडून येतो ती जागा सोडणार, नितीन राऊतांचं वक्तव्य. 113 आमदार पडू शकतात. मराठा समाजाचं कुणी किती वाटोळ केलं हे 29 तारखेनंतर स्पष्ट करणार, जरांगेंचा सत्ताधारी आणि विरोधकांना इशारा. मूलबाळ होणं ही देवाची किंवा अल्लाची कृपा नसते तर नवऱ्याची कृपा असते, म्हणून 2 अपत्यावर थांबा. मावळमधील महिला मेळाव्यात अजित पवारांचं वक्तव्य. बारामतीकरांनी रस पिळून काढला म्हणून आता रस राहिला नाही. अजित पवार कर्जत जामखेडमध्ये पुतळ्याविरोधात म्हणजे घरातच लढण्याची शक्यता. राऊतांचं अजित पवारांवर टीकास्त्र. अंजली दमानी आणि सूरज चव्हाणांमध्ये ट्विटर वॉर. उद्या पासपोर्ट आणि आयटीआर घेऊन येते, कुठे येऊ कळवा. अंजली दमानी यांचं ट्विट. तर तुमच्या पत्रकार परिषदेनंतर तुमचे कारनामे समोर आणणार, सूरज चव्हाण यांचा इशारा. बाळासाहेब थोरातांची काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती. तर नसीम खान काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये विशेष निमंत्रित म्हणून नियुक्त. खासदार नारायण राणेंना मुंबई हायकोर्टाची नोटीस. लोकसभा निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाल्याचा विनायक राऊतांच्या याचिका प्रकरणामध्ये राणेंना नोटीस. परभणीच्या गंगाखेडमध्ये मराठा आंदोलकांकडून अमोल कोल्हेंसमोर घोषणाबाजी. मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करा, आंदोलकांची मागणी. तर अमोल कोल्हेंनी मराठा आंदोलकांचं निवेदन स्वीकारलं. छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभेच्या जागेवरून शिंदे गटामध्ये रस्सीखेच. शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ निवडणूक लढण्यास इच्छुक. मध्य मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल विद्यमान आमदार. धुळ्यामध्ये पोलीस पाटलांच्या बैठकीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी आमदार मंजुळा गावित यांना मतदान करण्याबाबत प्रोत्साहित केलं. भाजप विधानसभा प्रमुख मोहन सूर्यवंशी यांचा आरोप. आम्हाला उबाटा किंवा काँग्रेसचा त्रास नाही तर प्रायव्हेट कंपनीचा त्रास. नाव न घेता आमदार गणेश नाईक यांना प्रायव्हेट कंपनी म्हणत शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख विजय चौगुलेंचा टोला. केंद्र सरकारची पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज मार्गाला मंजुरी. प्रकल्पाचा खर्च 2,954 कोटी असणार. प्रकल्प फेब्रुवारी 2029 पर्यंत पूर्ण होणार. ठाण्याच्या अंतर्गत मेट्रो प्रकल्पालाही केंद्र सरकारचा हिरवा कंदील. 6 डब्यांच्या मेट्रोवर अखेर शिक्कामोर्तब. महापालिकेनं आखलेल्या 12,200 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी. फिरत्या दवाखान्यांसाठी आरोग्य विभागाकडून 2.5 ते 3 कोटींचे 1 अशी 80 ते 100 वाहनं खरेदीची योजना. तर खरेदीच्या प्रस्तावावर वित्त विभागाचा आक्षेप. मुंबईतील रस्त्यांवर आतापर्यंत 16,000 खड्डे बुजवले. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी पालिकेच्या यंत्रणेकडून युद्धपातळीवर काम सुरू. मुंबईमध्ये 5 नवीन अग्निशमन केंद्र बांधणार. कांदिवली, कांजूरमार्ग, सांताक्रूज, चेंबूर, टिळकनगरची निवड. पालिका आयुक्तांची घोषणा. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या ब्लॉक. अभियांत्रिकीची कामं, रेल्वे मार्ग, सिग्नल आणि इतर उपकरणांची देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक असणार. 1ली ते 4थीचे विद्यार्थी वाऱ्यावर. ऐन 6माही परीक्षेच्या तोंडावर. मुंबई महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील 2,000 शिक्षकांना बीएलओच्या कामांना जुंपवलं. झोपडपट्टी मुक्त मुंबईसाठी प्रयत्न करा. तर झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याची कठोर अंमलबजावणी करणं आवश्यक. उच्च न्यायालयाकडून आदेश. पाणी पुरवठ्याच्या तक्रारींचं तातडीनं निवारण करा. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश. कोलकात्यामधील घटनेच्या निषेधार्थ जळगावमधील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डॉक्टरांचं बेमुदत कामबंद आंदोलन. अधिष्ठातांना निवेदन देऊन आंदोलनाला सुरुवात. कल्याणपुरमध्ये भाजप महिला कार्यकर्त्यांचं कॅन्डल मार्च. कोलकात्यामधील घटनेच्या निषेधार्थ आंदोलन. कोलकाताच्या घटनेच्या निषेधार्थ धुळ्यामध्ये कॅन्डल मार्च. भाजप महिला मोर्चाचं आंदोलन. इचलकरंजी शहर बंद. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचं आंदोलन. बांगलादेशात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ जळगावमध्ये सकल हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा. जोरदार घोषणाबाजी करत हिंदू समाजामध्ये सहभाग. गौरी गणपतीच्या निमित्तानं नंदुरबार जिल्ह्यामध्ये 100 रुपयामध्ये आनंदाचा शिधा मिळणार. 2,70,000 कुटुंबांना लाभ. नंदुरबारच्या नवापूरमध्ये अवैध दारू साठा जप्त. 22 लाखांची दारू. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई. नंदुरबार जिल्ह्यामध्ये वर्षभरात 21 लाख महिलांचा एसटीनं प्रवास. 50% सूट असल्यानं एसटीकडे महिलांचा कल. योजनेमुळे महामंडळाच्या उत्पन्नामध्ये देखील मोठी वाढ. बहिणींना लाडक्या बहिणी समजत असतील तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दारूबंदी जाहीर करा. धुळ्याच्या फागडे गावातील महिलांची मुख्यमंत्री शिंदेंकडे पत्राद्वारे मागणी. जळगाव जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे खात्यावर जमा झालेले पैसे काढण्यासाठी महिलांची बँकेमध्ये गर्दी. खात्यामध्ये पैसे आल्यामुळे महिलांमध्ये आनंद. गोंदियामध्ये महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा. महिलांनी मानले सरकारचे आभार. यवतमाळमध्ये चक्क पुरुषाच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आर्डीमधील धक्कादायक प्रकार. कोणताही अर्ज न करता पुरुषाच्या खात्यामध्ये पैसे जमा. अवैध दारू बार विरोधातील महिलांच्या लढ्याला यश. श्रेयस बियर बार आणि हॉटेल बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. उत्पादन शुल्क विभाग, ठाणेदार आणि तहसीलदारांनी महिलांचं उपोषण सोडवलं.
ठाकरे गटाकडून मालेगावमध्ये बनावट मतदानाचा भांडाफोड. मतदार यादीमध्ये एकाच व्यक्तीचे 5 ठिकाणी नाव. निवडणूक आयोगानं दखल घ्यावी अन्यथा रस्त्यावर उतरू. ठाकरे गट आणि 12 बलुतेदार संघटनेचा इशारा. अमृत महामंडळाकडून पुरोहित वर्गाला मदत होण्यासाठी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक संघाची चर्चा. चर्चेमध्ये महामंडळाचे अभिषेक समुद्र यांचा सहभाग. मध्य प्रदेश विदर्भातील पावसामुळे तापी पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वाढ. हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले. धरणातून 16,161 क्युसेकनं विसर्ग. जायकवाडी धरणातील पाणी पातळी 30.35%. गेल्या 24 तासामध्ये 1,998 क्युसेक पाण्याची आवक सुरू. अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 11 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडले. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं आणि महत्त्वाचं धरण 82% भरलं. नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू. अकोल्याच्या काटेपूर्णा प्रकल्पामध्ये 89.19% जलसाठा उपलब्ध. त्यामुळे आता अकोला शहराला 2 दिवसाआड पाणीपुरवठा होणार. सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. गटारं तुंबल्यानं पाणी नागरिकांच्या घरात. स्थानिकांचं आरोग्य धोक्यात. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे धान पिकांना मोठा लाभ. जिल्ह्यामध्ये वार्षिक पर्जन्याच्या 93% पाऊस. अमरावतीमध्ये सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका. खोडमाशी अळीनं सोयाबीन पोखरल्यानं उत्पादनामध्ये घट निर्माण होण्याची शक्यता. बीड जिल्ह्यामध्ये पावसाअभावी खरीप हंगामातील पिकं धोक्यात. पिकाला पाणी कमी पडल्यानं वाढ खुंटली. शेतकरी हवालदिल. संततधार पावसाचा नंदुरबारमधील मिरची पिकांना फटका. पिकामध्ये बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांचं प्रमाण वाढलं. शेकडो हेक्टर क्षेत्रावरील मिरचीचे पीक उद्ध्वस्त. नांदेडमध्ये 15 ते 20 दिवसांपासून पावसाचा खंड. पिकं सुकल्यामुळे तुषार सिंचनाद्वारे पाणी. सचिन बाळासाहेब सूर्यवंशी दिग्दर्शित वारसा माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. मर्दानी खेळावर आधारित माहितीपट. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. मराठी चित्रपटात परेश मोकाशी दिग्दर्शित वाळवीला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. कांतारासाठी ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार जाहीर. भारतामधील वेगानं वृद्धिंगत होणाऱ्या पिलग्रीम या सौंदर्य प्रसाधन ब्रँडनं आपला ब्रँड अँबॅसेडर म्हणून पॅन इंडिया स्टार रश्मिका मंदनाची नियुक्ती केली आहे. नव्या उमेदीचा वेगानं मोठा होणारा पिलग्रीम हा ब्रँड रश्मिकाच्या लोकप्रियतेमुळे झेनची पहिला पसंतीचा सौंदर्य प्रसाधन ब्रँड होईल. जम्मू काश्मीरमध्ये 3 टप्प्यामध्ये विधानसभा निवडणूक होणार. 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार. तर 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार. निवडणूक आयोगाची माहिती. राहुल गांधींचं भारतीय नागरिकत्व रद्द करा. इंग्लंडचं नागरिकत्व स्वीकारल्यानं भारतीय नागरिकत्व रद्द करावं. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींची दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 6व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन. राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहिली. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट करत अरविंद केजरीवालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. देशातील हुकुमशाहीविरुद्ध लढणाऱ्या माझ्या प्रिय मित्राला आणि राजकीय गुरूला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सिसोदियांचं ट्विट. इस्रोकडून नैसर्गिक आपत्तीची माहिती देणाऱ्या सॅटेलाइटचं प्रक्षेपण. श्रीहरिकोटाच्या प्रक्षेपण तळावरून यशस्वी उड्डाण. देशाच्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये या सॅटेलाइटमुळे मोठी मदत होणार. कुस्तीच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणं ही मोठी बाब. विनेश प्रत्येक भारतीयाचा अभिमान. पॅरिस ऑलिम्पिकमधून परतलेल्या खेळाडूंशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींकडून विनेश फोगाटचं कौतुक. कोलकाता प्रशिक्षणार्थी डॉक्टर हत्येच्या निषेधार्थ रॅलीमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा सहभाग. पीडितेला न्याय मिळावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार आणि खून प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनचा 1 दिवसीय देशव्यापी संप. आपत्कालीन सेवा वगळता डॉक्टर कुठलीही सेवा देणार नाहीत. मोहम्मद युनूस यांचा पंतप्रधान मोदींना फोन. बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षेबाबत चर्चा. ट्विट करत पंतप्रधान मोदींची माहिती. बांगलादेशनं अमेरिका, रशियासह 7 देशांमधून राजदूत बोलावले. शेख हसीना यांच्या कार्यकाळामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. हिंसाचाराच्या चौकशीसाठी UN टीम ढाकामध्ये जाणार.